भांडूप रेल्वे स्थानक इथं काल रात्री भीषण अपघात घडला। रात्री 9:30च्या दरम्यान रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावरती बस गेल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 जण जखमी झालेले आहेत। जखमींना राजेवाडी आणि अग्रवाल रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असून चालकाला ताब्यात घेतलेलं असल्याची माहिती ही पोलिसांनी दिलेली आहे। तर भांडूप रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास हा भीषण असा अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये तब्बल 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 10 जण जखमी झालेले आहेत आणि सध्या जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत। बेस्ट बस होती आणि या बेस्ट बसनं या रांगेत उभ्या असलेल्या सगळ्या प्रवाशांना धडक दिली आणि हा अपघात घडलेला आहे। या मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु अत्यंत भीषण अशी घटना ही काल रात्रीच्या सुमारास भांडूपमध्ये घडलेली आहे। आता भांडूपमधील या बस अपघाताचा सीसीटीव्ही हा देखील समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही मधून या अपघाताची दाहकता आपल्याला दिसून येते। ही बेस्ट बस उभ्या असणाऱ्या प्रवाशांवरती अचानक आली आणि या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक प्रवासी हे जखमी देखील झालेले आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग। मृत्युंजय, आकांक्षा, जसा काल रात्री 10 वाजता एक घटना घडली होती। भांडूप वेस्ट मध्ये स्टेशन रोडवर ही घटना घडली होती। बेस्टची जी बस होती त्यांनी एक टक्कर दिली आणि या धडकमध्ये 4 लोकांचा मृत्यू झालाय आणि 10 लोक जखमी झाले। त्यामधलं 1 लोकांना डिस्चार्ज करण्यात आलेला आहे। हा सीसीटीव्ही आपण पाहतोय स्टेशन रोडच्या जे दुकानमध्ये लागलेली हा सीसीटीव्ही मध्ये आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो लोक जे आहेत ते रस्त्याच्या बाजूला उभे आहेत आणि अचानक ते दुकानात जाताना आपल्याला दिसतात, पडताना आपल्याला दिसतात। काही लोक तिकडे 2 ते 3 सेकंडमध्ये ते बसची जे वेगाने ते बस आली आणि एक धडक दिली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2-3 लोक जे आहे ते जखमी झालेले आपल्याला दिसत आहेत आणि आपण लोकांचे जे भाव आहेत तेही आपण बघू शकतो की कसा लोक रिॲक्ट करतायत। त्यांना विश्वास बसत नाहीये की अशा प्रकारची घटना काही सेकंदात ही घडलेली आहे। हा सीसीटीव्ही जो आहे तो स्टेशन रोडवर एका कपड्याचे दुकान आहे तिथे लागलेला सीसीटीव्ही आहे आणि या सीसीटीव्हीच्या आधारावर आणि इतर अन्य जे सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस जे आहे ते सध्या तपास करत आहे की कशामुळे ही घटना घडली आहे आणि गाडीची वेग किती होती आणि कशा प्रकारे ही संपूर्ण जी घटना आहे ती घडलेली आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद मृत्युंजय या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या सीसीटीव्हीवरून या अपघाताची भीषणता ही आपल्याला दिसून येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।